नमस्कार. आज आपण माझी लाडकी बहिणी योजनेवर बोलूया. एक ताजी महत्वाची बातमी आहे. हो, नमस्कार. ही योजना खूप चर्चित आहे आणि अनेक जण वाट पाहत आहेत. अगदी. तर जून महिन्याच्या निधी वितरणाबद्दलची ही बातमी आहे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. अच्छा, म्हणजे सरकारकडून अधिकृत घोषणा झाली आहे. काय तपशील आहेत यात? तपशील असे आहेत की जून महिन्याचा जो सन्मान निधी आहे ना, तो लाभार्थ्यांना देण्यासाठीची जी तांत्रिक प्रक्रिया असते ती सुरू झाली आहे. ओके, तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली म्हणजे नक्की काय? प्रशासकीय पातळीवरची हालचाल म्हणायची का? हो, साधारण तसंच. म्हणजे सिस्टममध्ये माहिती भरणं, परवानग्या घेणं आणि मग प्रत्यक्ष पैसे ट्रान्सफरसाठी तयारी करणं, ही सगळी कार्यवाही सुरू झाली आहे. बरं, म्हणजे हे फक्त कागदावर नाही तर खरंच ॲक्शन सुरू झाली आहे, हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी एक अंदाजित वेळ पण दिली आहे. बातमीनुसार शनिवारपासून पैसे जमायला सुरुवात व्हायला हवी. शनिवारपासून म्हणजे लवकरच म्हणायला हरकत नाही. हो, आणि असं म्हटलंय की शनिवार दुपारपर्यंत बऱ्याच खात्यांमध्ये आणि संध्याकाळपर्यंत तर बहुतेक सगळ्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. इथे हा पात्र शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्या महिला योजनेचे निकष पूर्ण करतात त्यांनाच पैसे मिळणार, बरोबर? अगदी बरोबर. फक्त अर्ज करणं पुरेसं नाही. जी काही कागदपत्र, उत्पन्नाची अट वगैरे असेल ते सगळं तपासूनच पैसे जमा होणार. नक्कीच. आणि त्यासाठीच बहुतेक त्यांनी आधार लिंक्ड बँक खात्यांचा उल्लेख केला असेल, म्हणजे डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हो, डीबीटी. आपण नेहमी ऐकतो याबद्दल. याचा नेमका फायदा काय असतो? पैसे लवकर पोचतात एवढंच? नाही, त्याहून जास्त आहे. डीबीटी म्हणजे कसं, पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जातात. मधला कोणी मध्यस्थ नाही. अच्छा. त्यामुळे काय होतं की योजनेचा पैसा योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचतो. गैरप्रकार किंवा काय म्हणतात त्याला, भ्रष्टाचार, त्याला वाव कमी राहतो. आणि सरकारला पण कळतं की नक्की किती जणांना लाभ मिळाला. पारदर्शकता येते. हे तर चांगलं आहे, पण यात काही आव्हानं नसतील का? म्हणजे समजा कोणाचं बँक खातं आधारशी जोडलेलंच नसेल तर, किंवा बंद पडलं असेल तर? अगदी बरोबर मुद्दा आहे तुमचा. हे डीबीटी यशस्वी व्हायचं असेल तर 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे बँक खातं सक्रिय हवं आणि दुसरं म्हणजे ते आधारशी लिंक हवं. आणि ते नसेल तर मग पैसे जमा व्हायला अडचण येऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागात किंवा जिथे बँकिंग सुविधा कमी आहेत तिथे लोकांना कधीकधी माहिती नसते किंवा मदत मिळत नाही. म्हणजे घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात सगळ्यांपर्यंत त्याच दिवशी पैसे पोचतील याची खात्री देता येत नाही. काही जणांना उशीर होऊ शकतो. बरोबर. तांत्रिक अडचणी येऊ शकतात. म्हणूनच अशा योजनांमध्ये तक्रार निवारणासाठी पण काहीतरी सोय ठेवावी लागते. हेल्पलाईन नंबर किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडे चौकशीची सोय. म्हणजे प्रक्रिया सुरू झाली हे चांगलं आहे, पण ती पूर्ण होईपर्यंत थोडं थांबावं लागेल कदाचित काही जणांना. हो, पण निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली हीच लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक गोष्ट आहे. नक्कीच. तर एकूण काय, माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया डीबीटी मार्फत होणार आहे, जी अधिक पारदर्शक मानली जाते. अगदी. योजनेची अंमलबजावणी ट्रॅकवर आहे असं दिसतंय. आता ती किती सुरळीतपणे पार पडते हे बघायला हवं. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की अशा मोठ्या कल्याणकारी योजना ज्या एवढ्या लोकांना लाभ देतात त्या आर्थिकदृष्ट्या किती व्यवहार्य असतात? म्हणजे दीर्घकाळ चालवण्यासाठी काय विचार केलेला असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या योजनांचा परिणाम काय होतो, त्या खरंच किती टिकाऊ आहेत याचं मूल्यांकन सतत व्हायला हवं. त्यावरही कधीतरी सविस्तर बोलायला पाहिजे. नक्कीच. त्यावर बोलूया पुढच्या वेळी. आज इथेच थांबूया. चालेल.